राजसी येते तेव्हा ती काय काय म्हणते की पैशात देव मोजायचा नसतो, भक्तीमध्ये मोजायचं. आयडिओलॉजीज मध्ये इतका फरक आहे, त्याचा राग आहे. पण जर तिच्या जीवावर बेतलं तेव्हा मलाही वाईट वाटलं आणि मी तेव्हाही तिची मनापासून सेवा केली होती. मग मी फेकून देण्याच्या याच्यामध्ये आणि तो मिळवायचा की ही मला कशी काय, आणि रिजेक्शन त्याला झालेलं नाही की हिने मला रिजेक्ट केलं. एकतर की ह्या दोघांचे सीन खूप छान वाटतात. माझ्या घरी पण माझा नवरा असाच आहे, माझा नवरा ग्रीन फ्लॅग आहे वगैरे. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी जुडले आहेत हेमांगी कवी मॅम, ज्यांना आपण नीलांबरीच्या नावाने सुद्धा ओळखतो. कशा आहात मॅम? मस्त, खूप छान. तू कशी आहेस? खूप छान, आणि खूप छान वाटतंय परत आपण भेटलोय एवढ्याच लवकर. आता लास्ट टाइम आपण भेटले होतो आणि सगळ्यात आधी तर तुम्ही खूप सुंदर दिसताय ह्या अटायर मध्ये आणि खूप छान वाटते. नतनी पूर्ण महाराष्ट्रीयन लुक खूप सुंदर वाटतंय. काय खास आहे या लुक बद्दल? आता तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमध्ये आषाढी एकादशी निमित्त आमचे सीन चालू आहे आणि त्यासाठीच आम्ही छानपैकी नटलोय. यावेळी आमचा जो नातू आहे माझा, त्याने सगळं मोरकेपणा घेऊन सगळं आषाढी एकादशीची तयारी केली आहे आणि विठ्ठल रखुमाईच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. राईट. आणि आम्ही पण आता बघितलं की शूटिंग खूप सुंदर चालली आहे, खूप छान चालली आहे, वारीचं सीन चालू आहे. तर तुम्हाला वारीबद्दल काय सांगायचं आहे, तुमच्या काय भावना आहेत? बापरे, खूप. कारण एकतर मी साताऱ्याची आहे आणि साताऱ्यापासून पंढरपूर अगदीच 2-2.25 तासावर आहे. त्यामुळे मी पाहिलंय असं ते वारी जाताना वगैरे. मी कधी जाऊ शकले नाही, पण असं म्हणतात की विठ्ठल बोलवतो आणि तेव्हाच तुम्ही वारीमध्ये सामील होऊ शकता. म्हणजे माझ्याकडे अनेक संधी आल्या माझ्याकडे की मी जाऊ शकते किंवा जाईन, पण समहाव ते मी नाही. एकतर शूटिंगमध्ये असते किंवा नाटकाच्या दौऱ्यांमध्ये किंवा काय घरी होते, पण मी जाऊ नाही शकले. पण कधी ना कधीतरी विठ्ठल मला बोलवेल असं मला वाटतं. राईट, असं म्हणतात. आणि खरंच अनुभवायला पण भेटतं की जेव्हा तो बोलवतो तेव्हाच आपण त्यांच्याकडे जातो. पण जर तुम्हाला विठ्ठल आणि रुक्माई यांना डिस्क्राईब करायचं असेल एका शब्दात, तर ते कसं करतात? काय तुमच्यासाठी आहेत ते? इतर देवांसारखं फार काही त्याचं काही सोनं दागिने असलं काही नाहीये. एक आषाढी एखादी आपली एक भक्ती म्हणून आपण उपवास असतो, तसाही त्याचा काही स्वतःहून असा काही वार ठरलेला नाहीये की हा विठ्ठलाचा वार वगैरे. त्याच्यामुळे तो फार असा निर्गुण आहे. त्याच्यामुळे तो खूप आपलासा वाटतो. विटेवर उभा आहे, त्याचं जे जे रूप आहे इतकं छान आहे. म्हणजे मला गणपती नंतर जर कुठलं देव आपलासा वाटतो ज्याच्याशी आपल्याला काहीतरी बोलू शकतो आणि तो हा तू बोल मी ऐकतोय, असा जो काही आविर्भाव असतो ते बघताना खूप छान वाटतं. आणि खूप साधी सोपी मूर्ती, फार काही दागिने आणि बडवली वगैरे असं काही नाही, व्रत वैकल्य नाहीत आणि छान वाटतं. मेन म्हणजे आपण एका देवाशी नाही तर आपल्या एका मित्राशी, आपल्या कुठल्या तरी एका गाईडशी, आपल्या खरंच माऊली म्हणतो ना, माऊलीशी बोलतोय असं वाटतं. असं वाटतं, बरोबर. आणि या शूटिंगच्या दरम्यान आणि वारीचा जो शूट चाललंय, प्रेक्षकांना ह्यातून काय संदेश भेटणार आहे? खूप छान संदेश आहे. मी विलन आहे त्याच्यामुळे माझ्या तोंडी काही चांगला संदेश नाहीये, पण आमचा जो श्रेयू आहे त्याच्या तोंडी आहे. अर्पिता आहे, ती छान असं सांगते. राजसी येते तेव्हा ती काय काय म्हणते की पैशात देव मोजायचा नसतो, भक्तीमध्ये मोजायचं. इतके सुंदर डायलॉग लिहिलेत आणि स्क्रीन प्ले इतकं सुंदर लिहिलंय शिरीष लाटकरांनी. आणि ते ऐकताना बोलताना जरी खटकत असलं विलन म्हणून, तरी जेव्हा अर्पिता बोलते, योगिता चव्हाण बोलते, तेव्हा इतकं छान वाटतं की हा बरोबर आहे, हे करेक्ट आहे. करेक्ट आहे. ऐकत राहावं असं वाटतं. राईट. ह्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही लोक बघतोय सीन मध्ये पण खूप वेगळे वेगळे ट्रॅक्स येताना दिसतात. तुम्ही पण एकदम चांगलं वागताना दिसला होतात अर्पिता बरोबर आणि राजशी बरोबर मिळून तो काट रचत होता. त्याच्याबद्दल काय सांगतात? कारण ना, नीलांबरी माणूस म्हणून ओके, तिला अर्पिता ही गरीब घरची मुलगी आहे आणि त्याच्यामुळे आमची परिस्थिती सुधारणार नाही याचा राग आहे, याचा तिटकार आहे, त्याच्यासाठी ती राग करत असते. पण जर तिच्या जीवावर बेतलं तर ते नीलांबरीलाही आवडणार नाही, कारण माणूस म्हणून ती खूप बरी आहे त्या मनाने. फक्त ती राग करते कारण तू पैसा घेऊन नाही आलीस. जर हीच पैसा घेऊन आलीस तर तिला डोक्यावर घेतलं असतं. पण ती काय, एकतर आमची पहिली जी भेट झाली होती त्यात तिने मला सांगितलं होतं मी पोलिसांना बोलले. तो राग माझ्या डोक्यात आहे की ही मुलगी तत्वनिष्ठ वागणारी आहे आणि मी जरा तत्वांना बेंड करून पैसा कुठून मिळेल, आपलं सोय कुठून होईल हे बघणारी, आणि ती तत्वाला मानणारी, आणि त्यानेच मग भले त्रास झाला तरी. म्हणजे आमच्या आयडिओलॉजीज मध्ये इतका फरक आहे, त्याचा राग आहे. पण जर तिच्या जीवावर बेतलं तेव्हा मलाही वाईट वाटलं आणि मी तेव्हाही तिची मनापासून सेवा केली होती. आणि मी असंच म्हटलं होतं की ही बरी होऊ दे, मग मी हिला हाकलते.
आता या परिस्थितीत मी तिला हाकलणार नाही. हम्म. तिला बरं होऊ दे. बरोबर बरोबर. आणि आता नवीन अजून म्हणजे जुना जो होता तोच कॅरेक्टर आता परत आला आहे विराज म्हणून, त्यांच्याबद्दल काय सांगताल? कारण की ते पण एक मस्त ट्विस्ट घेऊन आले आहेत हो. परत सिरियल मध्ये. विराज तर मला वाटतं मेन विलन आहे, कारण त्याला अर्पिता आवडत असते आणि अगेन सेम आयडियोलॉजीज राईट. त्याची वेगळी आहे, तिची वेगळी आहे, समीरची वेगळी आहे, माझी वेगळी आहे आणि प्रत्येक जण त्या तराजूमध्ये समोरच्याला तोलत असतो आणि तो बसत नाही म्हटल्यानंतर एकतर मिळवायचं किंवा मग फेकून द्यायचं. फेकून द्यायचं. राईट. मग मी फेकून देण्याच्या याच्यामध्ये आणि तो मिळवायचा की ही मला कशी काय, आणि रिजेक्शन त्याला ते झालेलं नाही की हिने मला रिजेक्ट केलं. एकतर गरीब आहे, एकतर हिची परिस्थिती वाईट आहे आणि मग आजूबाजूची परिस्थिती तो इतकी तिची बिकट करून ठेवतो की जेणेकरून ती माझी होईल अशी परिस्थिती निर्माण करतोय. आणि मस्त मस्त तुम्ही जसं म्हणाला की ट्विस्ट खूप छान आहेत, तर वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. तिच्या घरात अजून काय काय प्रॉब्लेम हा क्रिएट करणार आहे आणि शेवटपर्यंत तो तिला मिळवण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. हो. आणि आम्हाला पण खूप मजा येते कारण की एवढे तुमचा ट्विस्ट बघायला भेटला. आता तो विराज येतो, तर विराजचा एक नवीन ट्विस्ट आम्हाला बघायला भेटणार आहे. तुमच्या तोंडून ऐकायचे की तू अनोळखी तरी सोबत या मालिकेला जर तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल थोड्या शब्दात, तर ते कसं करता? हे मी डिस्क्राईब करण्यापेक्षा आम्हाला जे रेस्पॉन्स येतात ना त्याच्यावरून कळतंय की ही सिरियल लोकांना खूप आपलीशी वाटते. म्हणजे ड्रामा जरी असला तरी हो, आजूबाजूला हा ड्रामा घडतो आणि आम्ही पाहतो आहोत. बरोबर. त्यामुळे ना कुठेही एक्स्ट्रा कुठेतरी वेगळ्याच ग्रहावर ही सिरियल चालू आहे. त्याची ट्रीटमेंट आमचे जे जयंत पवार डिरेक्टर आहेत त्यांनी इतकी रिअलिस्टिक ठेवली आहे ना की आम्हाला करताना सुद्धा इतकी मजा येते की हे असं थोडीच होतं, असं कधीच होत नाही आमचं, की अरे हा असं होऊ शकतं, अशी माणसं आजूबाजूला असतात. त्यामुळे ट्रीटमेंट खूप रिअलिस्टिक आहे. आपल्या बाजूच्या घरात हे चालू आहे, बाजूच्या घरात ही अशी निलंबरी, रेणुका, समीर, सलील, राजसी, विराज अशी लोक असतात आणि अशी परिस्थिती आल्यानंतर ते कसे रिॲक्ट करतात तसेच आम्ही रिॲक्ट करतोय. त्याच्यामुळे काहीतरी भलतच काहीतरी आम्ही दाखवतोय आणि छे छे हे असं थोडीच आहे. त्यामुळे त्याचं काय म्हणतात प्रिमाइस खूप छान आहे, कॅरेक्टर खूप छान आहेत, कॅरेक्टरच्या तोंडी वेगवेगळी भाषा आहे, ती एक ऐकायला मजा येते. मध्येच आमचे एक कॉमिकल सीन असतात, मध्येच एक लाईटर मोडवर जातं. त्यामुळे आणि ह्यांचे दोघांचे अर्पिता आणि समीरचे रोमॅन्टिक सीन इतके सुंदर आणि इतके मच्युअर आहेत, असं काहीतरी बालिश किंवा काही नाही. दोन मोठ्या व्यक्ती ज्या प्रेमात पडल्यानंतर काय काय होऊ शकतं आणि जे हवंवस आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या रिॲक्शन लोकांच्या आहेत. म्हणजे मी स्वतःच्या सिरियलचं कौतुक नाही करत आहे, पण आम्हाला जे डीएम येतात किंवा या चॅनलला सांगितलं जातं की ह्या दोघांचे सीन खूप छान वाटतात, माझ्या घरी पण माझा नवरा असाच आहे, माझा नवरा ग्रीन फ्लॅग आहे वगैरे, हे जे ऐकायला मिळतं तेव्हा असं वाटतं की हा वी आर गोइंग राईट. आणि आम्हाला पण खूप डीएम्स येतात जर तुमचा प्रोमो नाही आला आणि आम्ही पण नाही टाकला चॅनलला, तर आम्हाला पण बोलतात की अरे तू अनोळखी तरी सोबतीचा प्रोमो टाक, इंटरव्ह्यूज घ्यायला जाल, नीलांबरी मॅमला भेट, अर्पिताला. तर असे आम्हाला पण खूप डीएम्स येतात आणि खूप छान वाटतं की आम्ही अशी सिरियल कव्हर करतो जेवढी रिअलिस्टिक आहे. आणि तुम्हाला पण भेटून खूप छान वाटलं. आपण परत लवकर भेटूया. फॅन्ससाठी काय स्वीट लवली मेसेज? आषाढी एकादशी येते, सो विठ्ठलाच्या स्मरणात आपण एक छान न्हावून निघूया आणि उपवास तापास करा, छानपैकी खिचडी वगैरे खा. नाही नाही, ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच खावं, पण भक्तीचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये तल्लीन होऊन आपल्या मनशांतीसाठी, देवाकडून काही मागण्यासाठी नाही तर मनशांतीसाठी आपण एकादशी करूया. आणि आमची सिरियल तू अनोळखी तरी सोबती ही नक्की पाहत राहा, कारण खूप चांगले ट्विस्ट येणार आहेत, खूप काही काही कॉमिकल सीन सुद्धा आहेत, त्याची मजा घेत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.